आता कशी शान्यावानी वागलीच बरं. काय आहे ग ते? काय नाही. ए बघू. अरे कोणाची चिठ्ठी आहे ही? आणि काय लिहिलं यात? ए अगं काय विचारतोय? काय लिहिलं यात? अंजलीची आहे ती. तिने नोट्स काढल्या होत्या ना व ते मला वाचायला देऊन गेली. पास झाली आता अभ्यासाची नाटकं. बापू, अंजलीच आहे ते. परत द्यायचंय तिला. अभ्यासाच आहे. अरे म्या देतो की. हे बघ रेणू, अगं तुझं आयुष्य बरबाद व्हावं असं आम्हाला वाटेल का कधी? अगं जे काय करायला लागलोय ते तुझ्यासाठीच करायला लागलोय ना. अगं तालेवर घरात जाशील तर महाराणी बनून राहशील. मला नाही बनायचंय महाराणी. बघितलंस, आज जरा गोड बोललो की लगेच आली का आपल्या लाईनीवर? ए रेणू, तुला सांगून ठेवतो, जर तू लग्नाला तयार नाही झालीस तर पहिला तुझ्या आईचा जीव घेईन आणि मग म्या फासावर जाईन. अहो काय बोलतायसा? मला हिचं काय बी खरं वाटत नाही. अरे कुठं आहे ते दावं? मी फासच लावून घेतो आता. अहो काय करतायसा? ए, पळ. अहो काय करतायसा? काय करायचं? जीव तरी घ्यायचा. काय माणूस आहे का दगड? रडू नकोस ग. रडायला लागली. मला बी रडू येतं बघ. तुला अजून बी सांगतो, लग्नाला जर नाही वय केलीस तर गाठ माझ्या शाही लक्षात ठेव. गप्पा. हो, अजून किती वेळ बसायचं असं? चला जाऊ की घरी. अहो गोदक्का जेवणाला वाट बघत असेल आपली. मला कळते तुम्हाला काय वाटतंय, पण आता रेणूच लग्नाला तयार झाली तर आपण तरी काय करणार? अशी कशी तयार झाली रेणू लग्नाला? समजावलं असेल तिच्या आई वडिलांनी. काहीतरी गडबड नक्की. नाही हो, तिचं तिलाच वाटलं असेल. जे बघा घर खानदान चांगलं आहे, नोकरी चांगली आहे, जमीन आहे, म्हणून बदललं असेल तिचं मन. नाही हो, मुलगा कितीही श्रीमंत आणि किती देखणा असला ना तरी रेणू लग्नाला तयार होणं शक्यच नाही. असं काही नाही हो, तिला मुलगा पटला असणार की. शक्यच नाही. का? तू आत्ताच राहण्यात यातलं काही बी बोलू नकोस. अगं आता फक्त हे जमणारं लग्न तेवढं मोड. काही पण कर प्लीज. अहो सांगा की का. रेणूला एवढ्यात लग्न करायचं नाहीये ना, म्हणून म्हंटले. म्हणजे माझ्यासारखंच की. मी तरी कुठं तयार होतो, पण शेवटी तयार झालोच की. तसं रेणूचं बी झालं असेल. नाही, असं होणारच नाही. अहो, उचला की. हो. हॅलो. सॉरी एवढ्या रात्री कॉल केला, पण मला राहवलंच नाही. चिठ्ठी दिली का रेणूला? हो, काय म्हणाली ती? वाचली नाही अजून. मी नंतर करते. हा, बाय. हॅलो हॅलो. कोणाचा फोन होता? चला गोदक्का वाट बघत असतील ना, निघूया. फोन कुणाचा होता? मैत्रिणीचा. कशाला? अहो तुम्हाला भूक नाही का लागली? चला ना, निघूया. नाही, पण एवढा रातचा फोन कशाला आलता? अहो काही नाही, असंच. तुम्हीच म्हणताय ना व की आपल्यात काय लपवायचं नाही, आणि आता तुम्हीच लपवायला की. नाही, खरंच मैत्रिणीचा फोन होता. नोट्स वाचल्या का नाही असं विचारत होती मला. बरं चला आता निघूयात आपण. खरं बोलताय ना व. चला. नोट्स साठी फोन नव्हता. मग
अशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, पण मी वेळ आली की नक्की सांगेन. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? सगळ्यात जास्त. चला. ए राधा, धाकल्या वहिनी साहेब असतील तर बोलू की जरा. हा बसा की बोलते. काय बापू, आज सकाळ सकाळ? अहो तुम्हाला खुशखबरी सांगायला आलोय. अहो तुम्ही काय खुश खबरी देणार आम्हाला? खुश व्हायची बारी तर तुमची आता. अहो तेच तर सांगायला आलोय. रेणू लग्नाला तयार झाली. खरंच का काय? होय, अहो कालच झाली. राणादा आणि थोरल्या वहिनी साहेब तिथं होत्या. अहो त्यांच्या मोहरच ती होय म्हणाली. मग राणा भाऊजी काय म्हणलं? अहो, रेणू तयार आहे म्हणल्यावर ते बी तयार झालं बघा. वा वा वा. दुधात साखर हो बापू. नाही, तुम्ही आता आमच्या पंक्तीत बसण्याच्या लई जवळ आलाय बर का. एक डाव लगीन होऊ द्या बघा, मग बघा तुम्हाला कसा मानपान मिळतोय. मानपानाचं काय नाही हो वहिनी साहेब, पण माझी पोरगी मोठ्या घरात चालली हे बघून मनाला लय बरं वाटलं बघा. अहो मनावरच मोठं वज हलकं झालं. नाहीतर रेणूच्या लग्नाची लयच काळजी वाटून राहिली होती हो. हा, नाही बापू तुम्ही आता अजिबात काही काळजी करू नकासा. धूम धडाक्यात लगीन झालं पाहिजे आपल्या रेणूचं. जोरदार तयारीला लागलं पाहिजे बर का. पर थोरल्या वहिनी साहेब कुठं दिसत नाहीत. त्या कशाला पाहिजेत आता? म्हणजे आम्ही हाय नव्ह इथं, आम्हाच नाही सांगा काय पाहिजे ते. त्यांच्याकडे एक वेगळंच काम होतं. कसलं काम? ही अभ्यासाची चिठ्ठी द्यायची होती त्यांना. चिठ्ठी द्या इकडं. द्या इकडं म्हणलं ना नाही बरं. बघू बघू. आओ बघू हो बघू. बापू तुम्ही या आता. नाही आणि जाऊन जोरदार तयारीला लागा बर का लग्नाच्या. कसं आहे, रेणूचं लगीन धूम धडाक्यातच झालं पाहिजे. होय तर. चला येतो. या 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 या. राणा भाऊजी, हो आता ते रेणूचं बापू आलत बघा. आम्ही म्हणलो त्यासनी पाहिजे तर समद कॅन्सल करू, आम्ही समद सांभाळून घेतो. पण तेच म्हणलं की रेणू लग्नाला तयार झाल्या म्हणून. अहो चला. रेणू लग्नाला तयार झाली हे लई चांगलं झालं बघा. शेवटी विजय सत्याचाच होतो. आम्ही हे समद रेणूच्या भल्यासाठी करायलोय हे देव बी बघतोय बघा. आता दोन्हीकडनं लग्नाची जोरदार तयारी सुरू झाल्या बर का. नाही आपण कुठं काही कमी पडायला नग. स्थळ लई चांगलंय हो. लगीन एकदम धूमधडाक्यात झालं पाहिजे बघा. बरं राणा भाऊजी, तुम्ही आता जरा जातीनं लक्ष द्या बर का. तसं जाऊबाई बी असतीलच म्हणा, त्यांच्या तर खास मैत्रीण आहेत त्या. काय अंजली,
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय झालं, भेटली का रेणू? तू चिठ्ठी दिलीस का तिला? गुटन मॉर्गन. सर हा. रेणू लग्नाला तयार झाली. कसं शक्य आहे? मलाही तेच कळत नाहीये सर. पण काहीतरी गडबड नक्की. तिने चिठ्ठी वाचली का? तिने चिठ्ठी वाचली असती ना तर असं कधीच केलं नसतं. हो गुटेन मॉर्गन सर. हा, गुटन मॉर्गन. गुटन मॉर्गन सर. गुटन मॉर्गन. आज पण आलं नाही का रेणू? सुटला नाही का प्रॉब्लेम? नाही, तेच बोलतोय आता आम्ही. तुम्ही बसा आहात, आम्ही आलोच. अच्छा ठीक. सर हा, गुटन मॉर्गन. मी चिठ्ठी दिली आहे रेणूला, पण वाचलीये का नाही मला नाही माहिती. मी कालपासून तिला फोन लावतोय पण आता तिचा फोन बंद आहे. हो तिचा फोन काढून घेतलाय. आता गुटन मॉर्गन सर. गुटन मॉर्गन. आता काय करायचं? राणाला सांगूयात काही सगळं? नाही नाही, रेणू नको म्हणाली ना. अशी लपवा छपवी करत राहिलो तर कसं होणार? सांगायलाच पाहिजे ना एक दिवस. हो बरोबर आहे तुमचं. कधी ना कधी सगळ्यांनाच कळणार आहे. पण आपण वेळ आली की सांगूयात का? आता वेळ निघून चालली. रेणूच्या वडिलांनी खरंच एक दिवस रेणूचं लग्न लावून दिलं तर? नाही नाही सर, तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ना. वाटलं ना तर मी राणाजींना कशाला, अगदी आमच्या आबांनाही इन्व्हॉल्व करेन. पण रेणूचं लग्न तिच्या मनाविरुद्ध नाही लावून देणार मी. पण आता तर रेणूच तयार झाली. तू काही कर, पण एकदा माझं रेणूशी बोलणं करून दे. मग जोपर्यंत मी तिच्याशी बोलत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही. मी बघते काहीतरी. गुटन मॉर्गन सर. हा, गुटन मॉर्गन. मला वाटलं क्लास सुरू झाला. तुम्ही बसा आहात, आलोच आम्ही. चल अंजली. अगं आज पण रेणू नाही आलीये. तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला का अजून? झाला ना. तू जा ना, मी आले. ठीक आहे ओके. सर मी आलेच. राणादा, तू पहिल्यासारखं वागायलाच बाता तालमीत काही येत नाहीस. ते रेणूचं लग्न ठरते, वहिनी पुढवून समजा करायला, पण मला काहीतरी चुकीचं वाटेल. रेणू तयार आहे ना व? वही तर म्हणली आहे, पण मला काय कळना झालंय फक्त. काय ते चुकीचं व्हायला नको म्हणजे झालं. राणादा, तू तुझ्या मनाचं ऐक, सगळं नीट होईल. पण दुसऱ्याच कोणाचं ऐकू नको. तुझा फोन बंद आहे काय? नाही का रे? वहिनींचा फोन मला आलाय. हे घे. हॅलो. अहो तुम्ही शेतात नाही गेलात का? अहो नाही, म्हणजे जात होतो. ते शेतात जाताना बाल्याची गाठ पडली म्हणून बोलत बसलो होतो. हे ना, तुमचा अभ्यास कसा चाललाय? अहो भाल्या भाऊजींकडे जरा फोन देता का? होय देतो. घे. हा वहिनी बोला की. हा भाल्या भाऊजी, माझं जरा तुमच्याकडे महत्वाचं काम. अहो सांगा की. अहो मी आणि राणाचा संकटच आहे. एका मिनिट झालं मग समजा. नाही नाही नाही, यांना यामध्ये घेऊ नका. का? भाल्या भाऊजी, आता मी काय सांगते ते ऐका. माझं कल्पना वहिनींकडे महत्वाचं काम आहे. सांगा की मला, मी सांगतो. नाही तुम्हाला नाही सांगत मी. तुम्ही त्यांना घरी जाऊन फोन लावून द्या. नाही पण मी सांगतो की काम काय ते. नाही नाही, मी त्यांच्याशीच बोलते डायरेक्ट. शक्य आहे ना तुम्हाला? नाही सांगतो, पण काय काम होतं? अहो आमचं बायकांचं पर्सनल काम आहे. तुम्ही त्यांना फक्त तेवढा फोन लावून द्या. हा? आणि यांना यातलं काहीही कळू देऊ नका. अजिबात नाही. बरं ठीक आहे, तुम्ही घरी गेलात की मला फोन लावून द्या. आता ठेवा. चल राणा येऊ. ए काय झालं? काय नाही, असंच केलता फोन. कसलं काम आहे? ते वहिनीने सांगितले तुला सांगू नको म्हणून. अरे असं काय करतोय मर्दा? माझा दोस्त आहेस ना व? मग सांग की. राणादा, अरे वहिनीने शब्द दिलाय मी. ते तुझं विचार बाबा. चल येतो मी. अरे पण ए लपवाछपी करायची नाही असं म्हणल्या होत्या अंजलीबाई. मग एवढं कसलं काम आहे? मला माहित आहे
आपण समाजाच्या विरोधात जाऊन प्रेम करतोय. आपल्या पुढे भरपूर अडचणी आहेत, पण आपलं प्रेम त्या समध्या अडचणींवर मात करल हा विश्वास आहे मला. अरे बाबा 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 बाबा, अहो काय होत आहे साहेब? अहो खाण फाटलं की माझं. अवा तोबा तोबा. ए, गप जरा. तुझ्या असल्या गुणामुळे तुझं लगीन होईना झालंय. कसलं भारी प्रेमपत्र आहे. पुढं ऐक जरा, कान देऊन आता. हा? ऐकवा ऐकवा. समाजाची समधी बंधन झुगारून समाजाची समधी बंधन झुगारून आपण एकत्र होऊ. माझ्या घरातलं कुणी नाही. राहिला प्रश्न फक्त तुझ्या घरातल्यांचा. त्यांचा विचार नंतर करू. आता घरातल्यांचा दबावाला बळी पडून वेगळे झालो तर आयुष्यभर पश्चाताप होईल. तेव्हा पत्र मिळताच अशील तशी निघून ये. मी या कशाचाही विचार न करता या क्षणी लग्न करायला तयार आहे. तुझाच प्रिय. वा ताईसाब, कसलं भारी प्रेमपत्र आहे बघा. अहो ऐकूनच मला लगीन करावं असं वाटायलंय. बरं ताईसाब, कुठं गावलो व हे तुम्हासनी? तुझ्या थोरल्या ताईसांचा अभ्यास आहे. म्हणजे त्यो रेणूचा भिकार डबा देऊन गेला मास्तरडीला द्या म्हणून. आता आम्हासनी कळलं बघ, ही रेणू लग्नाला का तयार नाही ते. या रेणूची बाहेर काहीतरी भानगड आहे आणि ती मास्तरडीला माहिती आहे. म्हणून सारखं दोघी नाही 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 करायल्यात वय. अहो ताईसाब, मग चिठ्ठीचा काय संबंध याच्यात? हाय की, रेणूच्या प्रिय माणसाची ही चिठ्ठी तिच्या बाला गावली असणार. तिनं मास्तरडीचं नाव सांगून तिच्या बाला गंडीवला असल आणि ते खुळ काहीतरी अभ्यासाचं आहे म्हणून आमच्याकडे देऊन गेलं. वा ताईसाब, एवढा परफेक्ट अंदाज कसा काय हो तुमचा? राजकारण आमच्या नसा नसात आहे चंदे. गोष्टी घडतात कशा आणि त्या घडवायच्या कशा हे चांगलं कळतंय आम्हासनी. होय, हे बी खरंच आहे म्हणा. अव तुमच्यासारखा एवढा वाकडा विचार करणं कुणासनी बी जमत नाही बघा. वाकडा विचार करायलाच लागतोय चंदे. हे जग काय साधं सुद्धा नाही ग. हा, मग आता काय करणार आहे या चिठ्ठीचं? आमच्या हातात आयतच खोलीत गावलंय. आता ह्यो वाडा कसा पेटवतो ते बघ तू. अव ताईसाब, या वाड्यावर तुमचा हक्क आहे ना व. अव उग कशाला पेटवता सा? ए, तसलं पेटवणं नाही ग. फॉल्टीच बघ तू एक चंदे. काय बी म्हणा, या रेणूचं लगीन एक लईच लकी ठरलं बाई आमासनी. आता तिचं लगीन ठरवता या मास्तरडीचं ठोकळ्याचं कसं मोडतो ते बघ तू. नाही, तुला नाही कळायची म्हणा या चिठ्ठीची गंमत. हाय कुणासाठी आणि जाणार कुणाकडं.